मनोज जरांगे पाटील। मित्रांनो, आम्ही अगदी 5वी किंवा 6वीत असताना या माणसाचं पहिल्यांदा नाव ऐकलं होतं। त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून या माणसाने गावागावातून तरुण पोरांना गोळा करून मोर्चासाठी थेट मुंबई येथे स्वतःच्या खर्चातून नेऊन मोर्चा गाजवला होता। अगदी साधा सुद्धा माणूस त्यावेळेस मराठा समाजाचा गोदापट्ट्यातील बुलंद आवाज म्हणून गाजत होता। ना आपलं फेसबुक, ना व्हॉट्सअप, ना सोशल मीडिया तेव्हा हे खेड्यापाड्यात कोणाला माहितही नव्हतं। खरं तर हा माणूस त्यावेळेस राजकीय क्षेत्रात जर शिरला असता तर आज चांगला पैसा, पद कमवता आला असतं, पण नाही। जोपर्यंत माझ्या समाजाला आरक्षण मिळून देणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही, विकणार नाही, झुकणार नाही आणि घेतला बसा टाकणार नाही म्हणत गेल्या 22 वर्षापासून अखंडपणे हा माणूस स्वतःची पदरमोड करून अविरतपणे समाजासाठी धडपडतोय। दिनांक 24 जुलै 2013 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे शिवबा संघटनेतर्फे मराठा आरक्षणासाठी काढलेला भव्य मोर्चा असेल, मग 2012 किंवा 13च्या दुष्काळामध्ये जायकवाडी मधून शेतकऱ्यांच्या पिकासाठी डाव्या कालव्यामधून पाणी सोडण्यात यावं यासाठी केलेलं आंदोलन असेल, किंवा म्हणतोय शेतकरी सारा करा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा म्हणत जालोरा या गावी शेतकऱ्यांच्या बांधावर बसून शेतकरी कर्जमाफीसाठी केलेलं उपोषण असो, जालन्याला शिवपुत्र संभाजी महानाट्य आयोजनावेळी त्यांची घेतलेली मेहनत झालेली त्यांची फरफड असो, किंवा साष्टी पिंपळगाव, वडी काळ्या, भांबेरीचं आंदोलन असो, किंवा कालचं शहागड आंदोलन असो, किंवा आता सुरू असलेलं आमरण उपोषण असो, हा माणूस कधीच मॅनेज झाला नाही, विकला नाही। अरे आतापर्यंत समाजासाठी लढणारे कित्येक नेते कधी सायकलून फिरता फिरता फॉर्च्युनर मधून फिरायला लागले आम्हालाही कळालं नाही, पण समाजासाठी लढता लढता स्वतःची 15 एकर जमिनीचा सातबारा 2 एकर वर आला तरी हा माणूस थांबायला तयार नाही। अरे या उलट हा माणूस स्वाभिमानाने सांगतो, अरे माझा जीव जर माझ्या समाजासाठी कामी आला तर ते मी माझं भाग्य समजेल। अरे मला काही नको, हा जो तुमचा विश्वास आहे, हे जे तुमचं प्रेम आहे ते मला जगण्यासाठी काफी आहे। तर अरे मी माझ्या बायकोला सांगून आलोय, एकतर मग ही अंत्ययात्रा निघेल किंवा आरक्षणाची विजय यात्रा निघेल, कुंकूपासून तयार आहे। आणि मग अरे हा माणूस जर समाजासाठी एवढं बलिदान द्यायला तयार असेल तर मग आपण या माणसाच्या मागे खंबीरपणे उभं राहणं हे आपलं कर्तव्य नाही का? अरे आता आमचं ठरलंय, मनोज जरांगे पाटील ठरवतील तेच धोरण आणि पाटील बांधतील तेच तोरण। खूप झाला अन्याय, खूप सहन केले हल्ले, आता बुरजा सगट जागे करू मराठ्यांचे किल्ले। अरे आमच्यावर संतांचे संस्कार आहेत, आमच्यावर जिजाऊंचे संस्कार आहेत, म्हणून आम्ही आतापर्यंत शांत होतो। पण लक्षात ठेवा, त्याच संतांनी आम्हाला भले त्यासी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी हेही सांगितलेलं आहे। अरे माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू आम्ही, जिंकू किंवा मरू। लढती सैनिक लढू नागरिक, लढतील महिला लढतील बालक, शर्त लढ्याची करू, जिंकू किंवा मरू आम्ही, जिंकू किंवा मरू। देश आमुचा शिवरायांचा, झाशी वाल्या रणराणीचा, शिरतळ हाती धरू, शस्त्र घाता शस्त्राचं उत्तर, होईन देऊ एक तसूभर, मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू आम्ही, जिंकू किंवा मरू। आता हानी हो कितीही भयंकर, आता हानी हो कितीही भयंकर, किंवा पिढ्या पिढ्या हा चालो संगर, मात्र अंती नक्की आम्ही विजयी ठरू, मात्र अंती नक्की आम्हीच विजयी ठरू, जिंकू किंवा मरू आम्ही, जिंकू किंवा मरू। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा।